नमस्कार, स्वागत आहे तुमचं विशालदेव किचन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण तयार केलेली आहे तुरीच्या दाण्याची किंवा याला सोलेसुद्धा म्हणतात, सोल्याची चटणी. बघू शकता तुम्ही, खूप छान आपली चटणी तयार झालेली आहे. चवीला पण ही चटणी अप्रतिम लागते. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सोल्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा येतात, तर तुम्ही त्यापासून अशा प्रकारे चटणी, भाजी तयार करू शकता. चटणी चवीला अप्रतिम लागते. एक वेळेस नक्की तुम्ही अशा प्रकारे सोल्याची चटणी नक्की तयार करून बघा. चवीला खूप छान लागते. आणि अशा प्रकारे चटणी तयार करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता ही सोल्याची चटणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तुरीचे दाणे मी घेतलेले आहे. आता सध्या कवळ्या शेंगा येत आहेत, हे दाणे थोडे कवळेच आहे. तर 1 वाटी मी तुरीचे दाणे घेतलेले आहे. त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, 1 चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या छान खरपूस भाजून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे. तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या कमी जास्तही करू शकता किंवा हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता. पण हिरव्या मिरच्यामुळे ह्या चटणीला खूप छान चव येते. आणि ही चटणी 3-4 दिवस तरी टिकते. तुम्ही सहलीसाठी वगैरे जर जात असाल तर ही चटणी सोबत घेऊन जाऊ शकता. आता आपल्याला हे तुरीचे जे दाणे आहेत हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. मिरच्या आपल्या छान भाजल्या होत्या, त्या मिक्सरमधून काढून घेतल्या. आता दाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, जिरं टाकलं तरी चालेल. आता हे छान आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मिरच्या आणि लसूण आपण आधी काढून घेतलं, कारण की नंतर मग ते छान बारीक होत नाही. तर आधीच आपण ते मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं. आता तुरीचे दाणेसुद्धा आपले छान भाजले गेलेले आहेत आणि छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून चटणीला खूप छान चव येते. तुरीचे दाणेसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि आता हे तुरीचे दाणे जे आहेत हे आपल्याला जाडसरच काढायचे आहे. तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावरही तुम्ही आबडधोबड वाटून घेतलं ना तरी चालेल, किंवा खलबत्त्यामध्ये पण आबडधोबड करून घेतले ना तरी चालेल. हे बघा, आता मिक्सरमधून छान मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये तुम्ही अशीही चटणी खाऊ शकता. अशीही चटणी तेल टाकून भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूप छान लागते. वरण भातासोबत तुम्ही तोंडी लावायला सुद्धा ही चटणी करू शकता. आता मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं होतं. त्यानंतर आपण कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लवकर होण्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा हा लवकर होईल. कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्येच मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि आपण जे मिक्सरमधून तुरीचे दाण्याचं वाटण काढलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत. जर अशा प्रकारे चटणी कलसून ठेवली तर 1-2 दिवस फ्रीजमध्ये सहज ही चटणी टिकते. हे बघा, छान आपलं आता हे एकत्र करून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ, कांद्यामध्ये पण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं कमी मीठ टाकलं. आणि छान आता हे परतून घ्यायचं आहे. खरपूस आपल्याला ही चटणी छान भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, आता 1-2 मिनटंच ही आपल्याला चटणी छान परतून घ्यायची आहे. तुम्ही चटणी परतून नाही घेतली तरी तशीसुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते.
आणि अशा प्रकारे परतूनही घेतली चटणी तर ही चटणी तशीही खूप छान लागते चवीला. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे सोल्याची चटणी नक्की तयार करून बघा. सर्वांनाच आवडेल. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि विशाल दिग किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.